हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भीष्मपर्वांतो भगवद्गीतेविषयी पळयतरसची तांतू 5 अध्यायाविषयी जाल्ले तितले विस्तार करून सांगिल्ले अशी जाल्यार सुमार काळ वतले म्हूण सांगून आमी कशी भगवद्गीता अध्ययन केला हेची दिमा ही चॅनलान तेच खातीर आमी जाल तितले सूक्ष्मेरी वरलेले अध्याय पळोवया. आजी संच अध्यायो परमात्मो कर्मयोगो या ध्यान योगाक कशी प्रेरक जाता म्हूण सांगता न्हय. हांगा पळय जगत्यांतू जन्म आयली नंतर पुराय जना काही सुख जाव का दुःख जाय म्हणून कोणीय सांगताच वे. ह्या जगती सुखमेव मे स्यात् दुःखम मनागपी मा भूत कळवे. दुःख कोणाकय नाका सुख जाव का दुःख कसले जाव दुःख कसले आमकां सुख जाल्यार सुख म्हळ्यार कसं न्ही. हांगा आमी बाह्य सुखा विशयी पळयता शिवाय अंतर्यासूचे परमात्मा पळोवन आत्मा राम जावन सुख भोगचे ज्ञानानंदमय जावन आशिल्ले परमात्मा पळोवन आनंदमय सुख भोगचे तसल कोणाकय इश्ट ना. भायरचे लौकीक बाह्य वस्तून कळवे म्हळ्यार घर बायल चेडूं संपत्तू कळवे भूंय प्रति एक भायर दुखून भांगर ते सांगतात न्हय. मना संतोष दिवचे विशय त्यांची सुख म्हणून आमी लेखताची पळय. हें एक कसं जाता गोतस्वे एक सुणे काणी रामकृष्ण परमहंस सांगता आशिल्ली कसले म्हळ्यार एक व्हड श्रीमंताल घरा एक सुणे शिल्के ते ताका चंद एक घर करून दिला तांणी कळवे. जाय जाल्यार ते वेळाक ताका पट्टा घालचे बूक म्हळेले गोतना ते सुण्याक तितले चंद करून पोशिला जाल्यार ते पळयत काय भायर मार्गार मस्त सुणे बोंगतची गुंतची आसता एका जाती न्हू ते सुण्या जाती. ताका दिसता काय यो म्हाका हांगा बंधना घाल्ला न्हय ते जीवन सुखची म्हूण ताका दिसता काय. तशी ते एक दीस ते गुडा दुखून सोडतात न्हू ताका ताजी घरा दुखून सोडता पळय त्या वेळाक धांवन चुकून घेवन धांवन वचून ते मार्गार भोंवतल सुणी खंय आसाची थंय वचून पावता. जाल्यार तांणी खंय एक कोयराचे तोट्टीन तो घाल्लेलो आहार खातर हें थंय धांवले जाल्यार हें जाती सुणें पोरंबळीयस नाणोनी सोडतात ताका. ते गाणयार सुणयो तांकां हें विचित्र दिसता तांणी लागीं करनाची हे सुण्याक. तांणी धांवडायता खंय धांवडायतना ताका बेजार जाता यो यो मिगेलेची जातीचे सुणये पुरे म्हाका धांवडायत रसत न्हू म्हणून मागीर ते वापस घरा वचचे जाता वाट चुकला हाका धांवत रस धांवन 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 ताका पळय गुडान तूं आराम ताका एक फॅन ताका जाय जाल्यार खाण चाण बूक जाता चाण वत ताका ते पुरे पळोवन वतना कळवे. कडेरी मुखार वता वता बुकेक ताका एक हाड मेळटा खंयचे एक प्राणी मेल्लेली मार्गार पडलेली सुकून गेलेली दिसता ताजें हाड मेळ्ळें तें चपतना तें हाड कसं आसता न्हू चाबू काय ना न्हय चाबून 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 जातना ते हाड्डान निमती तागेले गल्लाक भितरच्यान पुरे घाय जाता तागेली जीबय घाय जाता रगत देंवता ताका ते रगत खावच्या मेळटा न्हू. ते सुणें बुद्धी नातिल्लें न्हय मेगेले तोंडा दुखून रगत येयला म्हणून मनशा जाल्यार कळटलें सुण्याक कळटलें. ते सुण लेखते ओ हें सुकिल्लें हाडय कसं रूच म्हाका कसल घाली न्ही तशें हांव ते रगत भारी रूच दिसता ताका ताजें रगत ते भितर आसता गोतना. कडेरी ते वाटेन एकलो मनीस येता शिल्के ते सुणेले म्हणाल काय तो अयो यो तूं चाबून तुगेलें तोंडा दुखून रगत देंवता न्हय त्या रगत पिवन तूं सुकारस म्हूण लेखतरस न्हू कसं अवस्था ही तुगेले. सुणी म्हणाल काय तूं कसं पिसवे सम पळय मिगल रगत हें मिगल रगत नाही हें हाड्डान तुल रगत मिगेले रगत जाल्यार हांव इतले वेळ रूच पळयना आशिल्ले म्हाका कळवे आतां हें हाड्डाचे रगतशें मिगेल न्ही
कडे मागेरी चबून ते तो लागता हें मुर्ख सुण्या कसं सांगचे तो चमकलो हें सुणें ते हाड चबून 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 रगत देऊन देऊन कडेर म्हणटाना त्या जंगातून रगत नासतात न्हू ते मेल्ले तशी पळय ताजी सुका कारण जाल्यार कसं न्ही ताका सूक म्हूण दिशील कसं तागेलें रगत तें रगत पिवन पिवनूच ते सुणी मेल्ली की तशी मनीशो हांगा बाह्य सुखा अपेक्षा करता हेंची सूख म्हूण लेखता विंगड कसकी एक सूख आसा परमात्माल विशय कोरका तांतू भितर आमकां सूख मेळटा कसं लेगूत ना ताका इताक म्हळ्यार तात्विक ज्ञान ना कडेर म्हणटना मरत तो तशी तरी आतां आमकां बाह्य स्पर्शान म्हळ्यार फुडले अध्यायान सांगला पळय तशी बाह्य स्पर्श म्हळ्यार इंद्रियार्थान मेळचें सूख तें शाश्वत न्हय म्हूण जाल्यार सूख खंयचे आनंद खंयचे अपरोक्ष ज्ञानी पुरी सांगता मुक्ती ही नैज सुखानुभूती ही म्हळ्यार मुक्ती मोक्ष मेळचेची निज सुख म्हणून अपरोक्ष ज्ञानी पुरी सांगताची पळय प्रती व्यक्ती हृदयांतू परमात्मस नमे कोण हृदयांतू परमात्मा पळयता कोण तागेल स्वरूप तो अर्थ करून घेता तांकां तें ज्ञानानंदमय सुख म्हणचें तें सूख मेळटा तें निजावन सूख कळ्ळें निजावन कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगेल भितरी आमकां एक सूख दिवचें तसलो परमात्मा आसा म्हूण म्हळेलें मनुष्य विसरता बाह्य इंद्रियार्था कडेन मन व्हरता कळ्ळें लायक घर करचें लायक कार घेवचें भोंवचें आमगल घालचें तोंडा जाय जाल्यार खावचें दैहिक सूख हेंचें सूख म्हूण मनीस लेखता निजावन हें सूख न्हयचें न्ही कळ्ळें भितरचें सूख विसरून भायरी सूख आमी सोदीत आसता पळय संवय न्हय न्हय मध्वाचार्यान सांगलां ना सूख म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार त्या मनशाल भितर इसके जाल्यार कोणाकय तेका अनुभवा या ना हें म्हळ्यार प्रश्न न्हय तशी पळय पेजावर मठा स्वामीन एक प्रवचन सांगताना एक विशय सांगिल्ले कसं न्ही म्हूण म्हळ्यार तांणी सोन्नारिंग दाळिंब मुसुंबी असल फ्रुट्स पुरे भायच्यान ताजे साली चाबल्यार कोड कोड जाता वयबे जाल्यार ताजी साली काडली म्हूण जाल्यार भितर कितली रुची न्हय तशीची भितरी आमगेले भितर कितले आनंद आसला रे बाह्य आमगेले देहाचें आवरण आसा न्हय ताका एक ज्ञान म्हळ्यार आवरण आसता तशें मनशाक ते भितर कसो परमात्मास म्हणून कळयना तो सूख दिता ताका अर्थ करून घेवचें व्हड सूख ताका साक्षात्कार करून घेवचें व्हड सूख म्हणलेलें कळयना कळ्ळें तशेंची ते पळय मुसंबी खावचें जायना कोड जाता म्हणून चब्बील चेरडाक आवसुजें वापस येवन तेजे सोलकाणू मुसंबी सोडवान तोंडा घालतना कितली गोड आसा म्हूण खावन आनंद पावता पळय तशी आमकां एक जिवनांत गुरू जावका तो गुरू आमकां मेळ्ळें म्हणजे आमगेलें अज्ञानाचें आवरण काडटा कळ्ळें सुज्ञान मेळचें तसलो ग्रंथ हाजी पुरे एक अध्ययन आमगेलें करीन करयसिता म्हूण जाल्यार त्या वेळाक आमकां कितलें एक संतोश जाता पळय न्हय तशी भितरी अंतरंगांतू आशिल्ले परमात्माक अनभयसुचेची कळ्ळें तेंचें व्हड सूख ताका मोक्ष म्हूण म्हणीत जाल्यार तें मोक्ष पावचें पळय तें आमकां तितली सुलभ ना आमी कितलेय प्रयत्न करी परमात्माल अनुग्रह आमकां जवूका कळ्ळें यस्य प्रसादात परम अर्थिरूपात अस्मात् संसारात मुच्यते ना अपरेण म्हूण सांगला श्रुतीन तू कसलें म्हळ्यार कोणाले प्रसादान म्हळ्यार परमात्माल प्रसादान परम अर्थिरूपात भारी कश्ट कया संसार अस्मत् संसारात ह्या संसारात दुखून कोणाल दयेरी आमी मुक्ती जत्ताची पळय तो देव न अपरेण विंगड कोणय नांची म्हूण सांगताच जाल्यार तसलो आमकां परमात्माल अनुग्रह जावका म्हणलें न्हय कशी आमकां परमात्माल अनुग्रह मेळटा म्हळ्यार भक्ती केल्यार मात्र परमात्माल अनुग्रह मेळटा म्हूण सांगला ना भक्त्येव तुष्टीम अभेती विना न अन्येन भक्तीनची परमात्मान संतोष पावचके विंगड कसले निमती नाही म्हूण तरी खंयची भक्ती जावका आमी म्हणटाची आत्यंतीक भक्ती अनन्य भक्ती म्हूण कळ्ळें कोणाक अनन्य भक्ती आसा ताका मात्र परमात्माला परोक्ष ज्ञान जाता कळ्ळें अनन्य भक्तीनं अपरोक्ष ज्ञान जाता अपरोक्ष ज्ञान कोणा आयला तांणी आत्यंतीक भक्ती म्हळ्यार भितरीची तांणी आनंद पावताची कळ्ळें तरी अपरोक्ष ज्ञान मेळका म्हूण जाल्यार कडेक ध्यान कारण जाता कर्मयोगी जावो ज्ञानयोगी जावो कोणय जावो कडेर म्हणटाना ताण ध्यानयोगी जाल्यार मात्र ताका परमात्मा दिसता अपरोक्ष ज्ञान जाता म्हूण कळ्ळें
तशी आता तरी अपरोक्ष ज्ञान सिद्धीच्या वखा झाला मन कशेच का आम्ही पुढले अध्यायान पळले मन शुद्ध सुका कसले कल्मश मनाश्चन जवित राग भय क्रोध म्हळरी कसले कोपु राग द्वेष भय कसले आश्चर्य तसले निर्मल मनांत मात्र कळव्या परमात्मो रप्ता आम्ही एक पावसाळी उदा पळया तंद कसले प्रतिफल दिसतवे प्रतिबिंब दिसतवे नान पावसाळी उदाक नाही तो ಒಳ್ತು ಉರಿಸ್ತಾ ತಂತ आमगे प्रतिबिंब दिसना त्यांची वैशाख वैरशी नितळ उतकांत पळया आम्ही सगळे तंतू दिसताचे तशी मन शुद्ध असल्या मात्र परमात्मो दिसता ताजे कतीर कर्मयोगांतू सांगला नमे कर्माचरण कोरका कर्माचरण करून कर्मफल सोडका त्यादन आमगेल अंतःकरण शुद्धी जाता ताजी निमती परोक्ष ज्ञान जाता परोक्ष ज्ञाना निमती ध्यान सिद्धी जाता ध्यानान अपरोक्ष ज्ञान जाता अपरोक्ष ज्ञानान द्याबाल प्रसन्नता मिळता टक्काची मोक्ष म्हणजे तरी मुक्ती नैज सुखानुभूती आम्हाला भक्तिश्च तत्साधनम म्हणरे मोक्ष साधने कोरका म्हणजल रे भक्ती आवश्यक म्हणजल नव्हे तशी भक्त्या तु अनन्याशक्ष अहमेव विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप म्हणून सांगून या अध्यायांत परमात्मा सांगतं नव्हे ध्यानयोगान ताक सुरवेक अर्जुनाक कर्मसन्यास योग प्रतिपादन केले नंतर परमात्मा आत्मोद्धारा प्रेरणा करचे तशी सांगतो तो कळव्या अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्नि न च अक्रिय पळे संन्यासिंक अग्नि कार्य करच्याक ना तन्नी यज्ञोपवीतची त्याग करताची नव्हे निरग्नि न च अक्रिय संन्यासी म्हळरी कसने निरग्नि तन्नी कळव्या त्याची अक्रिय म्हणून म्हळ्या कसने कर्म योगी नाही येशील जन कर्म करताची जलरी परमात्माल कतीर म्हणून करण्याची पडते अकर्म म्हणजे तशी कर्मफलाचे आश्रय घेणार नशी कोरकाशील कर्म कोण करता ताका संन्यासी मुनी याच्या योगी मुनी येतात शिवाय अग्निना तश्चांत संन्यासी कळवे कर्म अकर्मी तो तश्चांत संन्यासी श्रेष्ठ म्हणून ना कर्मफल सोडल मात्र श्रेष्ठ जाता कळवे तशी आणि कृष्ण अर्जुनाल्याक म्हणटा कसले म्हळ्यारे यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडव नहि संन्यासस्त संकल्पो योगी भवति कश्चन पांडवा म्हळ्यार अर्जुना कोणाक संन्यास म्हूण म्हणटाची त्यांची योग म्हणल्याक इत्याक म्हूण म्हळ्यारे आमकां हे अपेक्षा स म्हूण कर्म केल्यार संकल्प कर्म संकल्प ते कर्माचे हांव कर्म करता म्हाका असल फल मेळका म्हूण संकल्प केले म्हणजे ताका योगी म्हणाचे कर्मयोगी म्हणाचे कळव्या तश्चले संन्यास म्हळ्यार कसं न्ही सर्वकर्म तत्फल परित्याग लक्षणम परमार्थ संन्यासम वदंती म्हण कर्म कोरका कर्म ताजी फल सोडका ताका परमार्थ संन्यास म्हणजे ताका संन्यास म्हूण म्हणीत विंगड खंयच्या काही संन्यास म्हणून ना जलरी योगी जावका म्हणून पण आशस ताण कर्म कोरका कर्मफल सोड कळव्या जलरी हंग योग म्हळ्यार कसं न्ही म्हण ध्यान योग म्हणलिको का ध्यान कोरका जलरी सुरवेक मन शांती रसका नमे तशी मन शांत मनांत मात्र ध्यान करू जाता तशें जावन ध्यान कोरून परमात्मा पावका म्हण जलरी सर्व ताणे कर्म फल त्याग कोरका जाता कर्म कोरका जाल्यार कर्मफल त्याग कोरूका जाता तशी परिशुद्ध कर्म म्हणजे ताका त्या परिशुद्ध कर्माचरण केल्ली म्हूण जाल्यार अंतःकरण शुद्ध जाता त्या वेळार ध्यानाक मन सिद्ध जाता मनोनिग्रहाची ध्यान करूक मुख्य जावन आसता कळ्ळें सर्व इंद्रिय मनाचे नियंत्रण आयले त्या वेळाक ध्यान साध्य जाता नानतला रे पळय वात्येव शुष्कपत्रम अतिदूरम नयंती म्हळ्यार जोर वार येयल म्हणलें सुकील पाल्लो खंय 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 उबून वता एक गांवां देखून एक गांवांले थंय वचा पुरो तशीच मन मनशाले कोणाक मन वश जायनी इंद्रिय वश जायनी ताका मना नियंत्रण नातिल्याक ध्यान साध्य जायना म्हूण सांगून
ताजे खातीर हांगा परमात्मा सांगता उधरेत आत्मन आत्मानम न आत्मानम अवसादयेत. कळवा. आत्मैव ही आत्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मना म्हणून म्हणा उद्धरेत आत्मना आत्मन म्हणून म्हणारे. ताजे नंतर अनेक श्लोकूय आसा. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेते आत्मैव शत्रुवत् म्हणारे. कोण उद्धरेत आत्मन आत्मानम म्हणारे कोणाक तागेले आत्म उद्धार कोरका म्हणून दिसता पळय ताणेची तागेल मन नियंत्रण करून ताणें आत्म नियंत्रण कोरका जाता. मेगेल निमती हांव उद्धार जावकाला मेगेल मन हांव निग्रह करून घेवका. कळव्या. नानतल्यार आमी अदप्पतना वताची ही ताका म्हळ्यार आत्मैव ही आत्मनो बंधु आमगेल मन आमकां बंधू. कळव्या. आत्मैव ही रिपुरात्मना आमगेल मन आमकां शत्रू जाता म्हणून सांगून सांगता परमात्मो. आतां हें कशें गोतसवय आमकां एक जोर अभ्यास कसो न्ही म्हणून म्हळ्यार आमी कशी आसाची आमी समजची पळय म्हणून कोणेंय तर्क करून घेनाची. दुसऱ्या लावन तुका कसं न्यूनत आसा तेची वेंचुचे कुतर्क करचे. कळव्या. सुरवेक आमी विंगडाक पळोवची सोडका तांणी समनाची तांगेल घर समना तांगे ती लढाई केन्ना पळय नाका. सुरवेक आमगेल घर आमी पळय आमगेल मन आमी पळय आमी कसं करताचें म्हणून आमी पळय. कळव्या. आमगेल्यान तुवें मस्त न्यूनत आसा. आमकां आमी गमन केलें म्हणून जाल्यार आमकां हें न्यूनत पुराय कळटा. त्या वेळाक तें न्यूनत पुराय दूर जावका ते प्रयत्न आमी करका. ही ताका म्हणून म्हळ्यार प्रती एकल्यान आत्मोद्धार करून घेवका जाल्यार ताणें ताका उद्धार करून घेवचें पळोवचें. आत्मोद्धार म्हळ्यार तागेलो उद्धार ताणें करून घेवचें सुरवेळ पळोवका शिवाय विंगडाल न्ही. कळव्या. ही ताका म्हणून म्हळ्यार पळय आमकां आमगेल्ले म्हळ्यार कसं आसा तें भारी प्रिती आमगेल्ले वस्तू आमगेले घर आमगेले वॉच आमगेले बॅग आमगेली किरकी आमगेले कपड आमगेले बामणू आमगेले चेडूं आमगेले घर हेंची आमगेले 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 खंय तर म्हळ्यार लाकडेर जोर प्रिती खंयच्या वयर म्हळ्यार आमगेले प्राण. भंय कसो जाल्यार मनशां जेवचे यो प्राण वता की म्हण म्हळ्यार खातीर न्हू भंयन जेवचे. मनशां प्राण म्हळ्यार कितली प्रिती म्हण म्हळ्यार पळय प्रति विशयाक यो त्यावे मेगल पंचप्राण हे मेगल पंचप्राण प्राण म्हणा अशें सोणाक अशीच बदल तुगेल प्राण म्हाका दी म्हळ्यार कोणें दिता ते जोर आशे ताका. कळ्ळें. ते प्राण तुगेलो वता आनी एक वारस म्हळ्यार आमी एक 15 दीस तुगेलो टायम कितकी म्हूण म्हणल्यार कसो चिंता आनी 15 दीस न्हू मानचें कसो दुख्ख कोणें परीक्षीत आलवरी 15 दीस भितर जालें तितलें कसं की देवाल कोरून मोरया म्हूण लेखताचे ना न्हय. 15 दिसान तूं खंयच्यो डॉक्टर आसत कोण म्हाका वांचयता मानतले म्हूण तेंचे प्रयत्न करताचे. दुड्ड नातिल्ल्यान नुता बसच्या पळय दुड्ड आशिल्ल्यान कशी शताय गताय प्रयत्न करताचे. कळव्या. तशी आतां न्हिजावन आमकां चांग कसो न्ही म्हूण म्हळ्यार आमी लेखूका शिवाय हे प्राण त्या प्राण म्हण न्ही. महाभारतांत ते काण येता कसो कसो एक शांती पर्वांत येवची ते कश्यप म्हूण म्हळ्यार लेखलो ब्राह्मण. कळ्ळें. ताका कसो की एक अपमान जाता जिवनांत आनी हांव वंचूनच म्हणून जीव काण घेवचें वता. तेदना एक कोल्लो ताका पळयता. तो सांगता की अयो म्हाका मस्त आश्चर्य जाता मू मनशांक बुद्धी ना मे आमी प्राणी बा आमकां हात ना. कळ्ळें. सम एक पाययाक खंयचे एक कांट खोंबलो म्हणलें की काडू हात समीत ना आमकां. हें तोंडान आमी अन्न खावका जाल्यार मनीस म्हणलेले एक शरीर देवान कितलें चंद करून केलां पळय. हातान अन्न खावचें जाता चमकून वचचें जाता पांय हातान कितलें सकट काम करीत पांयाक कंठ खोंबल्यार समीत काडयत जाल्यार आनीक कसो न्ही म्हूण म्हळ्यार आमकां कसो न्ही आमकां आंगाक किडी गिडी पुराय चपता न्हय जळारय चपता जाल्यार आमकां धवंडाचें समीत जतवें ना. एक बाल दिला जाल्यार तितलें आमी बाल्लान बिसून दवंडाचें जतवें पळयतात जाल्यार खंय तरी तोंडार जळार बसून चबल्यार आमकां दवंडाचें जतवें ना न्हय. जाल्यार मनशां तशें न्हय न्हय कितले प्रतिरोध करूं कितले सकट दिला जाल्यार आमी पळय असहाय्यक न्ही जावन जाल्यार आमी जीवकाण घेवया म्हणल्यार कनात न्हय. आमगेले प्राण खंयचे वेळा वच्चे त्याच वेळा आमी मरची न्हय. जाल्यार मनुश्य पळय तुका पळय 2 हात दिला तुका जाय जाल्यार तितले भूंय आसा
कितले क्रश करूं येता कसले करूं येता कशी जीवन करूं येता जाल्यार आत्महत्या करता म्हूण बाई सरला न्हू तुका लज्जी जायना मे म्हूण तशी आत्महत्या करचे न्हय न्हय ताजे खातीर पळय अर्जुनाक कृष्णान सांगिल्लें आत्महत्या करची न्हय म्हूण सांगून कळ्ळें तशी अन्य कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय कोण ताका ताणें जैकून म्हळ्यार तागेलें मन ताणें जैसून घेतला पळय तो मात्र ताका बंधू म्हळ्यार तो मुखार सून मुक्ती पावयत बंधुरात्मा आत्मनस्य येनात्मैव आत्मना जितः तेंची कोण जितात्म न्ही तागेलें मन ताणें गेलोवन घेवन तो शत्रू जाला ताका म्हूण तशी मागीर ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन केन्ना मन ताणें निग्रह करून घेतला पळय तो कळ्ळें समलोष्टाश्मकांचन म्हळ्यार तो ताका भांगरदी मात्य येद्र आसो कसले आसो ताका पुराय समान म्हूण दिसता यो म्हाका भांगर मेळ्ळें म्हूण सांगून वेंचून काणा तागेले मनान तूं ताका भांगर येनाका माती येनाका ताका कसले येनाका ताका मात्र योगारूढ म्हणून म्हणटाची म्हूण आनी ताका सुहृद मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधू हांगेले तितली मान न्हय पापीक पळयल्यार साधूंक पळयल्यार एकल्याक पळोवन घेता तो अयो हांनी पापिश्ट हांनी तशी तांणी अशी एकल्या एक भाव दिवचे म्हूण ना एकल्याक तो सुहृत म्हळ्यार चांग मनाचो म्हळ्यार आमी सुहृत म्हळ्यार बंधू म्हणल्याक हें मित्र म्हणल्याक ताची जाल्यार हांगा वापस मित्र म्हळां तसलो सुहृद म्हळ्यार कसो न्ही चांग मनसूचो चांग मनाच्यान केन्नाय चांग जेवका विंगडाक चांग जेवका म्हण लेखचें सुहृत म्हळ्यार स्नेहितू म्हूण जाल्लें वय तशीची उदासीन म्हूण म्हणल्यार तागेले आसा बा तागेले इतले तो आसा मिगेले इतले आवस ताका कसले जाय आसतना हांव केल्ले सई तशी एक कसले एक येना उदासीन म्हळ्यार ताका मित्र येना ताका शत्रू येना म्हणटा पळय तशी मागीर अरी म्हळ्यार शत्रू मध्यस्थ म्हूण म्हळ्यार तो हाका न्ही ताका जायना नातले पड रे तुमी तशें पळय करूं नज तुमी ओट्टू जायाचे म्हूण सांगून संधान करयत पळय तो द्वेष्य केलो जना पळय कोणाकय पळयलें अगत्य जेवो अगत्य ना जेवो आपापी द्वेष्य तांकां तांणी कसले हांकां करनी आनी कसले तांकां करनी तशी आसताची तशी पापिश्ट साधू म्हळ्यार परिचय कोतस बंधू म्हूण म्हळ्यार मामू बाप्पा आज्जो तसले पळय आमगेले बंधू बांधव म्हणटा जाल्यार योगारूढ म्हणून घेतिलो कळ्ळें कोण आत्म जिखसून घेतला पळय मन जिखसून घेतला ताका आनी पुरय एकलेक अयो हे मिगेल चेडू हांकां मस्त कोण दवरका तांकां तांगेले कसो जेवका ते जेवो आमी पळोवका म्हणना तांगे ल्हान मू पळोव असल पुरय ना कळ्ळें तशें आसूच्याक योगारूढ म्हणटाचे म्हळ्यार ज्ञानी जन तांणी कळ्ळें तशी आतां एक पंत योगारूढ जालो कळ्ळें योगी जालो मन तागेले नियंत्रण आयलें तेन्ना तो कसो करता म्हळ्यार एकांत अंतस्त घेता कोणय नाका कळ्ळें तागेलें इतलें आसता हें सांगतना कृष्ण आनी ध्यान कशी सिद्धी करून घेवचें एक पण तागेलें मन समजलें न्हू आनी ध्यानाक ताणें प्रयत्न करता कशी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासना महात्मनः नात्युचित्रं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरं म्हण हांगा दुखून ध्याना बसची कशी म्हूण सांगता म्हळ्यार एक ध्याना बसको जाल्यार फुट प्रदेश जावका मस्त येतरायनी मस्त फंडांतूय बसच्या नज कळ्ळें ताजे नंतर एक सुरवेक कळ्ळें आसन स्थिरम आसन कशी चैल अजिन कुशोत्तरम म्हूण दिला म्हळ्यार आमगेले चर्माचे आसच्या पुरो दर्ब्याचे आसच्या पुरो कळ्ळें ಕೆಲವು ಜನ ದರ್ಬೇರ್ ಮಾನ್ ಬಸ್ತಾಚೆ ಕೆಲವು ಜನ ಚರ್ಮ ಕೃಷ್ಣ ಮೃಗಾचे जिंकेचे चर्मार बैसून ध्यान करता ಕೆಲವು जन आमगेल्याचे मॅट म्हणटा पळय आमी त्या घालून बसता जाल्यार एका वयर एक ह्या पुरे घाल्यार स्थिर आसना जाल्लें म्हूण तशी कोण बैसून मागीर तागेलें मन तागेलें इंद्रिय पुरय तागेल्या मनान निग्रह करून एकाग्र मन करून परमात्माल ध्यान ताणें करचें कळ्ळें मांत बैसतना कशें सुका समकाय शैरोग्रीवम कितले चंद करून दिला गो तसवें की गळ आड घालून बसचें फाटी बेंड करून बसचें ध्यान सिद्धी जायना
ध्याना बसतले जन पळया तांणी फाटी निटो करून गळय निट्याची समकाय शिरोग्रीव आणि अचल जावन बसताची कशी संप्रेक्षण आसिकाग्रम एक वेळ भ्रूमध्ये पळकाके सगळे दोळ मुचविल्यार न्हीद येता न्हय ताजे खातीर अर्ध दोळ मुचून भ्रूमध्यंतू देवाक पळोवचें जेव्हा नासिकाग्र नांका तुदिरी देव आसा म्हूण सांगून कल्पना करून देवा पळोवचें आमी कशी देवाक पळयला तशी आलोचना करून पळोवचें तशी ध्यान कोरका म्हूण सांगून आनी मात्र कशी म्हूण म्हळ्यार पळय ब्रह्मचारी व्रते स्थित म्हूण म्हणला विगत बिही भयश्चनज प्रशांत जावं तागेलें मन मागीर ब्रह्मचारी व्रते स्थित म्हूण म्हणला ब्रह्मचर्य व्रतांतू आसुका आतां ब्रह्मचारी व्रतांत म्हूण म्हळ्यार कसं न्ही मस्त सकडच ब्रह्मचार म्हूण म्हणल्यार ब्रह्मचार म्हूण म्हणल्यार ब्रह्मचर्य म्हूण म्हणल्यार न्हिजावन कसं न्ही आतां आमी म्हणटाचे फूल माळच्यानच तांबूल खावच्यानच स्त्रिया लोटसच्यानच हे पळय ब्रह्मचर्य म्हूण लेखलां न्हिजावन ब्रह्मचर्य म्हळ्यार कसलें म्हूण म्हणल्यार इंद्रियार्थादी कडे वचनान शिपळून घेवचे मनान निग्रह करचे त्याची ब्रह्मचर्य व्रत म्हणटना खंयच्याची आसक्ती ना न्हय कसं चलया लोटवू चलयांक पळोवका छंद सचवे शिवे तशवे कसले आसक्ती ना पळय कसले स्पर्श सुखा आसक्ती ना कळ्ळें शब्द रूप रसगंध स्पर्शांत कसले आसक्ती ना तशेंच मागीर त्या वेळार मनसंयम्य मन संयमा येता मच्चित्त मत्परह तागेल वैरी मन जाता देवाल वैरीची कळ्ळें आनी परमात्मुची म्हाका जावका म्हूण लेखताची तशी तशशील मांत्र शांतिम निर्माण परमा मत्संस्थाम अधिगच्छति मेघला येतो तो कडेरी म्हूण मत्संस्थाम अधिगच्छति अन्यक कसं म्हूण म्हळ्यार योगी जेवका म्हूण जाल्यार त्या बाई सांगता कोण गड्डी जेवता न अति अश्नतस्तू योग म्हळ्यार गट्टी जेवण करून बसल्यार न्हीद येता शिवाय ध्यान करूं जायना तेची नच एकांतम अनश्नतः उपासू करता म्हण लेखल्यार ना मन चंचल जाता उपासा निमती दुर्बल जाता शरीर दुर्बल जाता मनांत एक नमने कसं की जाता म्हाका म्हूण म्हळ्यार भीत जाता तशें जावन कितले जावका आमगेले देहाक तितले आहार घेवन योग ध्यान योगी जेवचे नता अति स्वप्नशीलस्य गट्टी न्हीद जाल्यार काही ध्यान योग सिद्धी जायना सगळो दीस जागरण बसतले काही ध्यान योग सिद्धी जायना पण आहार आणि नडवळिका ध्यान योगी जावंक जाल्यार कशें सुका म्हणून कृष्ण सांगता पळय हांगा तशी जावन योगी जावका म्हूण म्हळ्यार मन आशिल्ल्यान म्हाका खंयचे आहार युक्त तशें पळय ते कुकात आहार विहार खंयची युक्त म्हळ्यार खंयचे सम आनी नियत तागेल वर्णविहित कर्म करूंक जाता आनी न्हीद युक्त नामबोधस्य योगभवती दुःख न्हीद काडचे वेळार काडचे जागृत आसूचे वेळार जागृत आसचे अशें न्ही म्हळ्यार सगळे तागेले जिवना वयर कंट्रोल आसला ताका कळ्ळें तेदन मात्र परमात्माक पळोवचें जाता म्हूण सांगून सांगता तो तशी कशी म्हूण म्हळ्यार कोण निश्चल मन आसा तांकां परमात्मा पळोवचें जाता नानतल्यार वाऱ्याक दिवो दवरतना दिवो उडोवन वचना माय तशी आसता कळ्ळें वार नातेल कडेन दिवो दवरला दिवो मस्त वेळ जळटा त्याची वार आसूच कडेन दिवो दवरला दिवो वग्गी उडून वता तशी चंचल मन ध्यान वग्गी ध्यान तुकून भायर येता तेची निग्रह केलेल्या मनांतू ध्यान मस्त काळ थंय आसता म्हूण सांगून तशी मागीर कसलें म्हळ्यार केन्ना आमगेलें मनाक निर्दोजा म्हळ्यार कसले विशय आमकां बाध दिना की तेदना ध्यान योग सिद्धी जाली की कडेर म्हणटना देवा पळयली की त्या वेळाक तागेलें मन निग्रह करून ताण भितरी देवा पळयलें म्हूण जाल्यार ताका तें मोक्ष मेळ्ळें म्हूण सांगून ताजे नंतर ताका केन्नाय दुख्ख संयोग वियोग तशें कसलें ना ताका कित्याक म्हळ्यार ताणें आत्मना आत्मानं पश्यन आत्मनी तुष्यती ताणें मनान देवा पळयलें आनी तातूंत तो तुष्यती संतोश पावलो म्हणटना ताका भायरची कसलें नाका म्हूण दिसता भितर देवा पळोवन गेला न्हू ताणें आनी भायर वापस दोळ सोडचें नाका तो देव खंयचे एकडे तेकडे वतवे म्हूण सांगून दिसता ताका तशें जावन आतां ताजे खातीर मन निरुद्ध जाल्लें मनाक कसले बाधना म्हूण जाल्यार मनान तुका कसलेची आश येना नानतल्यार भितर 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 तुकून आश येता उरसता एकामागशी एक तशें जावन मनान तुला आशी संपूर्ण
निवारण जाल्ली म्हूण जाल्यार मन आमगेल्या इंद्रियाक निग्रह केल्ले म्हूण अशी निमती न्हय त्या इंद्रियान सुख बघुया ह्या इंद्रियान सुख बघुया म्हण जावचें अशी ना म्हण जाल्यार ना न्हय तशी मागीर हळू 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 मन कंट्रोल आयलें आमगेलें मागीर देवाल दिकड चमकलें एक पंत देवाल दिकड मन चमकल मागीर ताका कसले भंय ना मागीर केन्ना ध्याना बसल्यार ताका बग्गी ध्यान सिद्धी जाता तशी तशें जावन कोण म्हाका पावका म्हूण सांगून मन निरुद्ध करून विगत कल्मशनातील मनान प्रशांत मनान आसतकी तो म्हाकाची पावता ब्रह्मसंस्पर्शम म्हळ्यार म्हाका पावता म्हूण तशी मागीर ताका सर्वभूत हितीरता हानी म्हूण म्हणटा पळय तशी ताका पुरे कडेन देव दिसता मेगेलांतू वरलेल पुरे जीव दिसताची जिवांतू हांव दिसता म्हणटना तो खंडित मन निग्रह करून आसता यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयि पश्यती कोण म्हाका पुरे जिवांत पळयत की सर्वत्र पळयत की आनी सर्वं च मयि पश्यती सर्व सृष्टी मेगेलान तूं आसा जो मेगेल निमती जाल्ला म्हूण कोणाक मनावत की ताणें म्हाका खंडित पावता तो तस्याहं न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती कळ्ळें ताका हांव खंयच्या वेळाकय उद्धार करता तो वय तशीची खंयची स्थिती आसतना मेगेल निमती रक्षण कर जत रस्त तागेले म्हणून तशें जावन सर्व कडेन परमात्मा आसा आनी तो परमात्मा एकलोची परमात्मा म्हणल्यार पुरे मस्त देव आसत न्हय तांणी म्हणलें न्ही महाविष्णू नारायणूची एकलो देव वरलेल पुरे डेमिगॉड्स म्हणटा पळय तागेले अधीन आसूचे देवते हें कोणाक कळटा पळय कोणाक परमात्मा सर्वोत्तम म्हणून कळटा पळय तो मात्र मोक्ष पावता म्हूण सांगून तशें जावन तसो करता म्हूण म्हळ्यार त्या वेळाक अर्जुनाक एक संशय येता अर्जुन निमगेता कृष्णा मन मस्त चंचल न्हय ते चंचल जावचे मनाक अचल करचें म्हळ्यार कितली कश्ट आसा न्हय बई म्हणटा कृष्ण बो सांगता न्हय मेगेल मठाक कशी म्हूण म्हळ्यार वायोरिव सुदुश्करम म्हूण म्हळ्यार वायोरिव म्हळ्यार वार निग्रह करूं जातवे वारे बिस्वतर आसता त्या वाऱ्या मिगट्टी धरून राबयता म्हूण जातवे तशीच मनय धरून राबयता म्हळ्यार भारी कश्ट न्हय म्हूण सांगून निमगुचें आसा कृष्णाक अर्जुनान तेन्ना कृष्ण सांगता बई सम मन निग्रह करचें म्हळ्यार भारी कश्टाची जाल्यार करूं जायना म्हणना अर्जुना अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते सतत अभ्यास मन निग्रह करूं सतत अभ्यास करका एक अन्यक म्हळ्यार सर्व विशयांतू अनासक्त जावन सका वैराग्य म्हणचे ताका तसल जनांक मात्र तागेले मन निग्रह करूंक जाता कोणा मन निग्रह करूं जायनी ताका ध्यान योग सिद्धी जायना तशें जावन कोण मन निग्रह करता इंद्रिय निग्रह करता सतत प्रयत्न करून ध्यान योग तो सिद्ध करून घेता म्हूण सांगून पळय एक काणी सांगताची कसं न्ही म्हणून आमी स्कुला आसतना ही काणी आशिल्ली कसं न्ही म्हूण म्हळ्यार मन दृढ करून घेवची कशी म्हूण म्हळ्यार खातीर हे आमी मजून घेवत पळय समुद्रा तीरार एक वृक्ष आशिल्ले तांतू एक पक्षीन गूड करून तांतू मोट्ट दवरलेले कडे रे मोट्ट बेतू भितर समुद्र उकून येवचे ते समज पक्षी जावका जाल्यार मोट्ट पुरे होळोन घेवन वचचे अशी जाता ते पक्षीन लेखलेक ओ समुद्र हांगा आशिल्ली तितली काळ पळय कसं बुद्धी पळय मोट्ट विंगड रुकार दवरयत न्हू ते तशी लेखना हे समुद्र कितले काळ आसा मिगेल मोट्ट्याक वांचिना सुरवेक समुद्राक विंगड कडेन होरका म्हूण सांगून कोक्कांतू कितलें उदक धरता तितलें उदक काडचें काय विंगड कडेन समुद्र खाल करूं जातवे कळ्ळें नारद हे पळयता रस्त्याची हे पक्षीचे प्रयत्न पळोवन तांकां आश्चर्य येता की निमगी ताके पक्षी लायक कसो करता तूं तो सांगता की हांव केन्ना पळयल्यार मोट्टो दवरचें हें समुद्रान वळोन व्हरचें ताका समुद्र विंगड कडेन पेटया म्हूण लेखलां हांवें ताका आश्चर्य जाता की अयो हें कार्य समुद्र विंगड कडेन पेटोवचें म्हळ्यार कितले युग जातले तुका गोत आसले जावो म्हाका मस्त जन्म आसा वय न्हय खंयचे एक जन्मान तें कार्य
सिद्धी करू जातले म्हळ्यार तशीची आम्ही तशी लेखूक आमकां मस्त जन्म आसा एक न एक जन्मांत या ध्यान योग आमकां सिद्धी जातले म्हूण सांगून आमी लेखुका जाता. अर्जुनाक एक संशय येता निमित्त कृष्णा लागी कृष्णा मस्त श्रद्धे आसता का भक्ती आसा सकड आसा जाल्यार मन कंट्रोल करचे विशयान ताका प्रयत्न पावनी म्हूण लिखया ताणें चांग केला इत कर्म केला म्हूण लेख जाल्यार ध्यान योगा देखून तागेलें मन भ्रश्ट जाल्लें कसं की संयम केलेलो समजेन की जेवो तागेलें आयुश्य जाल्लें की अशी तागेलें अर्ध सिद्धी जाल्ल्या वरी जालें न्हय त्या वेळार तागेलें अवस्था कसा मागिरी म्हूण तो सांगता कृष्ण पळय अर्जुना कोणाकय एक परमात्माल काम केलेलें जेनाका विनाश म्हूण ना नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति चांग कर्म केलेल्याक दुर्गती म्हणलेलें ना कळ्ळें कशी म्हूण म्हळ्यार पाप पुण्यकृतां लोकान उषित्वा शाश्वती ही समा शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो अभिजायते कोण अशी अर्ध योगभ्रष्ट म्हणजे ताका तागेलें साधन संपूर्ण जायनी तसलो ताणें कसो न्ही म्हूण म्हळ्यार आतां त्या वेळाक कृष्ण सांगता कसं अर्ध जाला म्हण लेख्या ताका दुर्गती खंडित जायना म्हळ्यार दुश्ट म्हळ्यार अनेक जन्मान तो हीन जन्म येवचे तसल पळय कसलें ना ताका म्हळ्यार ताणें परमात्मा पावका म्हूण म्हळेलें चांग उद्देशानची प्रामाणीक प्रयत्न केला ते कसं की निमती चुकलो साधना एकच वेळ हे जन्मा पूर्ण जाता जाल्यार जन्मांतरांत हें साधन ಮುಂದುವರಿಸುವ ಅವಕಾಶ देव दिताची दिता स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात म्हणटा म्हळ्यार स्वल्पमप्यस्य धर्मस्य ಸ್ವಲ್ಪ कसं की धर्म पालन केल्यार कळ्ळें हें जाल्ला विशय ताका महतो भयात जनन मरणाचे ओढ भय तांतू दुखून ते धर्म पालन केलेले जेन्ना तांकां देव राखता म्हण सांगून पळय कलियुगांत स्वल्प चांग कर्म केल्यार पुरके धर्म केल्यार पुरके ताका महत्फल मेळटा म्हणून श्रुती शास्त्रांत पळय सांगनी मेळ तेश्चावन धर्मकर्माचरण करूं का तांतो पाय करया अनेक पंत कोरया अनेक जन्म पळया असल पळय लेखूनच कळ्ळें ಕೆಲವು ಜನ ಮನಾಂತ असतना 60 ನಂತರ विश्रांती जीवन तेदन कसं जाल्यार कोरया आतां नाका म्हण सांगून 60 जावं मागीर पळया जाल्यार कलियुगांत 60 40 30 ते परी कसलें ना देवाक खुशी आशिल्ली तेन्ना जन्म दिता आमकां केन्ना होरका म्हूण दिसता देव व्हरता कळ्ळें तशी आतां कितले जनान म्हणचे आसा 30 40 वर्स कितली सूख भोगू जाता तितले भोगू का धर्माचरण करचें म्हण मस्त कश्ट म्हणून जाल्यार तेच सांगलें न्हय आयुश्य कोणेय कांय पळयलेलें ना कोण 30 वर्सांनी भितर वतले आसाची 18 वर्सांनी बायसोर वतले आसाची म्हणटना कळ्ळें मागीर कोरया म्हळ्यार ना इत्याक म्हूण म्हळ्यार अन्यक कसलें म्हूण म्हळ्यार आमी सूर दुखून आमगेलें जीवन कशी करून घेतला कडेर ते संस्कार तोच आसता कडेर म्हणटना आमी एकदम आध्यात्मीक आदी कडेन वताचे म्हूण सांगूं जायना सुरवेक आमी मस्त सुखांतू असलीच म्हूण जाल्यार कडे कालांतूय आमकां सुख जाय म्हूण दिसता शिवाय आध्यात्मीक साधन करुया म्हूण सांगून दिसना मंतारपणारी धर्माचरण कोरका म्हूण जाल्यार सानस्तान दुखून ताका प्रयत्न कोरका मध्वाचार्यान तेच सांगिल्लें न्हय संततम चिंतयेनंतम अंतकाले विशेषतः म्हणून कित्याक म्हळ्यार रामाकृष्णा म्हणू प्राण सोडल्यार मुक्ती मेळटा कितकच कश्ट आसा मरचे वेळा मर्त म्हूण कळ्ळें कुळ्ळें रामाकृष्ण एक जावन मर्त म्हूण कळतवे आमकां ना अनेक जावन मर्त म्हणून पक्कानी कोणाकी आतां कसं की म्हाका दुखतरच मर्त दिसता म्हूण दिसलें कुळ्ळें भंय सुरू जावन डॉक्टर आपय पुत्ता आपय अन्नेक कर दुसरें कर म्हाका अंग दुखून वरी एम्बुलन्स आपय असले बाब जाता शिवाय हांव मरतलोच म्हणून तची मांतलार न्हिदून रामाकृष्णा म्हणची मन कोण आसता ना म्हण ना सूर दुखून देव सोडल्या विंगड कसलें ना म्हूण कोणाल मनांत आसता तांणी कडे घाला रे रामाकृष्णा म्हणून म्हणटाची तशी आतां हें ध्यान योगांत ध्यान मार्ग कशी म्हूण सांगून परमात्मान अर्जुनाक सांगलें आमी हें पळय मना व्हरून घेवन आमी कशी आमी गेलें जीवन कशी मुखार व्हरका म्हूण सांगून आमीची आलोचना करून घेवका आतां हाजे नंतर ज्ञान विज्ञान योग हें ज्ञान म्हळ्यार कसं न्ही विज्ञान म्हळ्यार कसं न्ही विज्ञान म्हणलें कुळ्ळें पुरो जनाल सायन्स म्हूण आसता
सायंटिफिकली त्या प्रूव्ह जायनी सायंटिफिकली हे नाही विज्ञान म्हळ्यार परमात्माला विशयांत विशेष ज्ञान ते कसले म्हणून म्हळ्यार पायचे दिसा महाभारतांत आमी पळय आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण केला काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.